हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर ते धान उभे बैठे सुंदर ते धान उभे बैठे सुंदर ते धान उभे सुंदर ते ध्यान उभे बैठे सुंदर ते ध्यान उभे बैठे सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे कटा बरे ठेवनिया करकटावरे ठेवनिया तुळशी हरे गळा कासे पितांबर तुळशी हरे गळा कासे पितांबर करकटावरे ठेवनिया करकटावरे ठेवनिया तुळशी हरे गळा कासे पितांबर हार कासे अवडे निरंतर है ध्यान अवडे निरंतर है ध्यान तुलसी हर कासे पितांबर तुलसी हर कासे पितांबर अवडे निरंतर हे ध्यान अवडे निरंतर हे ध्यान तुलसी हरे गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडल तळपते श्रावणे मकर कुंडल तळपते श्रावणे मकर कुंडल तळपते श्रावणे कंठिक शुभमणे विराजे तो कंठिक शुभमणे
विराजे तो से हर गणका से पीताम्बर से हर गणका से पीताम्बर और निरंतर हे ध्यान और निरंतर हे ध्यान से हर गणका से पीताम्बर हर गणका से तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन तुळशी हर गळा तुळशी हर गळा तुळशी हर गळा कासे पीतांबर तुळशी हर गळा तुळशी हर गळा तुळशी हर गळा कासे पीतांबर तुळशी हर गळा तुळशी हर गळा तुळशी हर गळा कासे आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान तुळशी हर गळा तुळशी हर गळा तुळशी हर गळा कासे पीतांबर तुळशी हर गळा तुळशी हर गळा तुळशी हर गळा कासे पीतांबर हर गळा तुळशी हर गळा तुळशी हर गळा कासे पीतांबर
रखुमाई विठोबा रखो विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा 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 तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा बरवा तोहा माधव बरवा हे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर, सर्व सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हरे जय राम कृष्ण हरे जय, हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरे जय जय राम, राम कृष्ण हरे जय जय राम. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम, जय जय राम, जय जय राम. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. रावया पार भव सिंधू, रावया पार भव सिंधू, रावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. रावया पार भव सिंधू, रावया पार भव सिंधू, रावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. सखा तो काळ सावधान, खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावे आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावे आवडी. करावी तातडी परमार्थाची, करावे तातडी परमार्थाची, करावे तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोके
लोकीचा व्यवहार का म्हणे इह लोकीचा व्यवहारे म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे धूर भरून राहो नका डोळे धुर भरून राहो तुका म्हणे जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान ठोपा रखो माई रखो माई ठोपा 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 रखो माई क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार क्षण क्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा तरावया पार भव सिंधु तरावया पार भव सिंधु नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ तरावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत जाणार क्षणोक्षणः
भया पार भव सिंधु नासे बंत देह नर सकर नासे बंत शिवंत दे नर शिवंत दे आयुष्य खाय तो काळ सावधान खातो काळ सावधान नासे पंत देह नर सकर नासे पंत देह नर सकर आयुष्य खातो काळ सावधान
ज्ञानेश्वर महाराज के जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज के जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा के जय सच्चिदानंद रामदास बाबा के अवधूत चिंतनम श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान के जय भाई सब संतन के जय मोरिया ढाला 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठत्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे संताचे दुसरे दुसरे चरण संताची संताची संत संताची कथेचा विसार बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादारे कथेचा विसार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वराय
तुमचा अनुग्रह लाधलो पवन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अति भाविक याच कारणे तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षासी आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझे नाम जीव स्वानंद घेती तुझ्या दर्शुने जीव आताप हरती तुझी श्रुती गाता धन्य झाली गाता नमस्कार साष्टांग तुझ्या चरणी माथा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगत वंदनीय भगवत श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत संत सदेह वैकुंठाला जाणारे विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग आपल्या जड जीवाला उपदेश करणारा अभंग तुम्हा सर्व संतजनांच्या सेवेसाठी आज इथे घेतलेला आहे विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अभंगाच्या निरूपणाच्या आधी वारकरी दंडकाप्रमाणे परिहार द्यायचा असतात की आज कैलासवासी गभा दगडूबाई भिकाजी नेहरे आजी या आपल्यात नाही आहेत त्यांच्या 5.5 महिन्याच्या विधीनिमित्त पुण्य स्मरणानिमित्त आपण इथे सगळे आपतेष्ट सगळे सोयरे त्यांचे आणि आपण साधक मंडळी जमलो आहोत आई जाऊन आज 5.5 महिने उलटले आहेत या निमित्तानं आज जो घेतलेला अभंग आहे तो आज नरदेह त्या आजींना लाभला आपल्या इथून गेल्या आपल्याला सगळ्यांना वाईट वाटलं नेहरे बाबांनीही नानांच्या बोलण्यातून आलं मला कानावर की बाबांनी ही चांगली सेवा आईंची केली मुळात असे मुलं लाभणं पण आई वडिलांना काय पुण्याचं काम असतं हा आपल्याला नरदेह मिळालाय पण तो कशासाठी आपण जन्माला येतो इथून एक ना एक दिवस जायचंच असतं आणि हेच आपल्याला काय याचीच भ्रांत असते म्हणून तुकोबारा आपल्याला या अभंगातून सांगतायत की बाबांनो या जन्मात आलोय ना तर काय सांगितलंय की बघा वर्षानुवर्ष सांगितलंय का जसं आपण सप्त्याला दरवर्षी जातो तसं वर्षानुवर्ष सांगितलंय का महिन्यानुमहिने सांगितलंय का दिवसानुदिवस तासानं तास किंवा मिनिटानं मिनिटं तर काय इथे व्याकरण वापरलंय की क्षणोक्षणी म्हणजे कोणत्याही मृत्यू हा काय आपल्याला कोणत्याही क्षणी येईल मग तुम्ही क्षणोक्षणी हाच जिथे व्याकरणात सकारात्मक भाषा येते तिथे काय प्रतिज्ञापूर्व बोलणं असतं संतांचं आणि संत नेहमी काय प्रतिज्ञेवर बोलतात मग हाच विचार म्हणजे काय म्हणजे आपण
दैनंदिन जीवनात असताना आपण कोणता विचार करतो? आपण करतो तो काय झाला? व्यावहारिक जीवनातील तो विचार. पण संतांचा विचार तसा नसतो. मग संत बघा या इहलोकात येतात जन्माला, संत त्यांचं कार्य करतात आणि निघून जातात. बघा जन्माला येणारा ज्या दिवशी जन्म त्या दिवशी मरण हे ठरलेलं आहे. पण आपण जड जीव हे समजून घेत नाही, त्यामुळं संतांना यावं लागलं. या पृथ्वी तलावर संतांना यावं लागलं. मग तुकोबाराय काय सांगतायत आपल्याला? बाबा या नरदेहात आलायस ना, तर क्षणाक्षणाला हाच विचार कर की हा देह काय आहे. पुढच्या चरणात सांगतायत नाशिवंत आहे. तुला हा मिळालेला देह काय आहे? नाशिवंत आहे. तो काय आहे? काळाच्या आड जाणारा आहे. मग तुकोबाराय तुम्ही सांगताय खरं, पण मग आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला सगळं माहित आहे की तुम्ही सांगताय म्हणून आम्ही मानतो. कारण आपल्या सामान्य जीव जेव्हा बोलतो तेव्हा समोरच्याला म्हणजे आपण सगळेच तुमच्यासह मीही आपण काय लगेच विश्वास ठेवत नाही. परंतु संतांनी लिहिलेलं असेल तर ते कसं वाचनात आल्यावर आपण शिकलेले लोक, मग आपण विश्वास ठेवतो त्या वाचनावर. मग तुकोबाराय काय बोलतात की बाबा हा देह तुला एक ना एक दिवस इथून सोडून जावा लागणार आहे. कारण तो नाशिवंत देह आहे आणि तो काय काळाचा आहे. तो तुझा आहे का? नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर तुकोबाराय त्याच्या पुढच्या चरणात सांगतात की त्यासाठी संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. की तू काय कर की तातडी म्हणजे काय? आज या क्षणाला जिथे आहेस तिथे, म्हणजे तातडी म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर आत्तापासून तू काय त्या मार्गात जात करावी तातडी परमार्थाची. मग बघा त्या पुढे जाऊन काय, हा चला आम्ही म्हणजे नरदेहाचं महत्व आम्हाला समजावून सांगितलं, आम्ही ते करायलाही तयार आहोत. संत संगतीत जाऊन आम्ही परमार्थाची तातडी करू. मग त्याचा फायदा काय? कारण आपण काय जडजीव आहोत, मनुष्य आहोत. तर बघा बाकी प्राण्यांपेक्षा आपल्याला काय बुद्धी हा अवयव एक देवानं आपल्याला काय जास्त दिलाय. त्यामुळं आपण नेहमी काय फायदा आणि तोटा याचा विचार करतो. मग आपण काय त्यांना पुढच्या चरणात विचारतो, तुकोबाराय आम्ही सगळं करायला तयार आहोत, पण याचा फायदा काय आम्हाला? की या संसारात राहून तुम्ही म्हणताय तातडी करा, मग आम्हाला संसारही करायचा आहे. तर तुकोबाराय पुढे काय बोलताय की इहलोकीच्या या व्यवहारे तुम्ही काय डोळे दुरे भरून राहू नका. म्हणजे काय, या जे गडगंज आपण बोलतो ना, सत्ता संपत्ती पैसा अर्थ सगळं हे काय आहे? नाशिवंत आहे. ते एक ना दिवस आपल्याला इथून सोडून जायचं आहे. मग त्याचा तू अहंकार स्वतःच्या जीवनात आणू नको. आणि संतांच्या संगतीने हा अहंकार कोण आपल्याला घालविल? तर आपल्या जीवनात येणारे संत आहेत, तेच घालू शकतात. हेच तुकोबारायांनी उपदेशामार्फत आपल्याला जड जीवाला सांगितलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय या अभंगातून आपल्याला काय सांगतात बघा. आपण या नरदेहात जन्माला आलोय तर आपली इति कर्तव्य काय हे आपल्याला जड जीवाला कळत नाही. मग आपण काय करतो, या रहाट गाड्यातच चाचपटत बसतो आणि एक दिवस इथून सगळं आपण व्यवस्थित करतो. आपण संसार कसा करतो की व्यवस्थित करतो, पण संतांनी केला नाही का तो संसार? संतांनीही केला. बघा या आजचं जे आहे, जे चिंतन करायचं आहे अभंगावर, ते याच उद्देशानं आहे. बघा या आजी आपल्या इथून गेल्या, परंतु त्यांच्या कार्यानिमित्त आपण सगळे काय एकत्र आलो आहोत. मग काय हे सांगून जातं बघा. त्या गेल्या तेव्हा आपल्याला त्यांच्या घरातल्यांना दुःख झालं असेल, कारण सांसारिक जीव आहे, त्याला आपली आसक्ती लागलेली असते. एवढे दिवस आपण काय त्यांच्याबरोबर राहिलेलो असतो. मोह, त्यांच्याबरोबर प्रेम, लोभाचे शब्द आपल्या
नातेसंबंध असतात, त्यामुळं आपल्याला थोडंफार दुःख होतं. पण मग तुकोबारायांना नाही का झालं, संतांना नाही का होत दुःख, पण संत काय करतात, प्रपंच पण करतात आणि परमार्थही करतात. मग आपल्या जड जीवाला काय सांगतात ते, बाबा प्रपंचात आलोय हे तर आपलं इति कर्तव्यच आहे, प्रपंच हा केलाच पाहिजे, पण तुला काय परमार्थ करावा लागतो. मग ते आपल्याला कसं बघा, भागवतात 2ऱ्या अध्यायात नरदेहाचं महत्व आलंय. काय झालं की देवानं जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा हे काय आपले जड जीव म्हणजे भूचर जलचर सरपटणारे 84 लक्ष योनी तयार केली. आणि त्यानंतर देवानं पाहिलं त्या योनींकडे, तर देवाला काय दुःख झालं की बाबा मी ह्या योनी एवढ्या तयार केल्या आहेत, पण याला आत्मज्ञान असणारा अधिकारी या योनीत कोणीच नाहीये. मग ते काय देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, देवानं काय केलं, मनुष्य योनी तयार केली आणि त्यात आत्मज्ञानाचा अधिकारी आपल्या ह्या देहातच राहून, देहधारी देहातीत राहून आपण ते साध्य करू शकतो. मग देवानं काय केलं, मनुष्य योनी तयार केली आणि आपल्याला आत्मज्ञान जाणण्यासाठी बुद्धी हा अवयव त्या लोकांपेक्षा जास्त दिला. मग बघा प्राणी आणि मनुष्य योनी यात काय सगळं सेम आहे, म्हणजे आहार निद्रा भय मंथून या 4 मूलभूत गरजा आहेत आणि प्राण्यांच्या पण ठिकाणी आहेत आणि आपल्याही ठिकाणी आहेत. पण मनुष्य प्राणी आपण काय बोलतो, प्राण्यांच्यातच मोडतो आपण, पण आपण काय आहोत, मनुष्य प्राणी आहोत. आणि आपल्याला काय आहे, बुद्धी. देवानं ते आत्मज्ञान किंवा देवाला जाणण्यासाठी, देवाचं कौतुक पाहण्यासाठी किंवा नवे की देवानं सांगितलं की तूच आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, आणि तो हे दान नाही कोठे, आणि कहे दान नाही कोठे, आणि कहे दान नाही कोठे, आणि कहे दान नाही कोठे. याच देई घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. किंवा 84 लक्ष जीव योनी, त्यामध्ये मनुष्य देहा वाचुनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आण नाही कोणी. म्हणजे याच देहात काय आपल्याला याच योनीत फक्त त्या भगवंताला आपल्याला जाणता येणार आहे. नवे देव काय म्हणतो की मी माझ्याच रूपाने तुला तयार केलंय, की माझ्यातच मला तुला बघायचं आहे. मग आपण हरिपाठात बोलतो की नाही, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणजे कोण, तू आणि मी काय वेगळा नाहीये. मग आपण जेव्हा नरदेहात यायच्या आधी, आपण जेव्हा आपल्या मातेच्या गर्भात होतो तेव्हा काय करत होतो आपण, बघा इतर योनियांच्या ठाई हा विचाराची नाही. मग मातेच्या गर्भात असताना काय, मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्टेच्या दातरी 9 मास उकडोनी जन्म जन्मोनी मरत असे. म्हणजे एवढं तिथे नरक यातना होता. मग आपण काय करत होतो, तिथे आपल्या काय नाकात तोंडात काय विष्ठा जात होती, मग आपण तिथे गुदमरत होतो. मग आपण देवाला काय दिले, गर्भात वचन तुझे करीना नित्य चिंतन. एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ करी
एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवुनी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिस पांडुरंगा. म्हणजे काय, आपण हे गर्भात देवाला वचन दिले, बाबा या नरकातून मला बाहेर काढ आणि त्यातून काय मी करेन, तुझं नामचिंतन करेन, तुझं भजन करेन. मुळात हा देहच आपल्याला कशासाठी लाभलाय, भजनासाठी लाभलाय. देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. झाला पाठ बालिकेचा, बालिकेचा तो या झाला पाठ बालिकेचा, बालिकेचा. देव दिला देह भजन गोमटा, 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 गोमटा गोमटा गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. म्हणजे काय, त्यावर काय आपल्याला भ्रांत पडली की आपण कशासाठी इथे आलोय. कारण इथे आल्यावर धरणी वायू लागता, स्मरण विसरे सत्तत्वगता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडत असे. काय, या धरणीचा आपल्याला वारा लागला की आपण काय त्या मायाजाळात फसतो. वारा कलीचा लागला न वारा कलीचा लागला, कलीचा लागला वारा कलीचा लागला, कलीचा लागला न वारा कलीचा लागला, वारा कलीचा लागला, वारा कलीचा लागला. कोहम कोहम रडू लागला, कोहम कोहम रडू लागला, कोहम कोहम रडू लागला. वारा कलीचा लागला न वारा कलीचा लागला, वारा कलीचा लागला न वारा कलीचा लागला, वारा कलीचा लागला, वारा कलीचा लागला, कलीचा लागला, वारा कलीचा लागला. वारा कळीचा लागला, वारा कलीचा लागला, कोहम कोहम रडू लागला. म्हणजे काय की बाहेर आल्यावर मी कधी असं बोललो, असाच अर्थ, मी असं कधी बोललो. कारण माणसाची जात आहे बघा, तुम्ही एखाद्याला उधार पैसे द्या आणि आपली गरज पडल्यावर त्याच्याकडे मागा, घेताना तर एवढं रडून रडून मागेल की म्हणजे आपल्याला दया येऊन की काय करू या माणसासाठी. म्हणजे जे आहे ते खरं. कारण बघा, तुम्ही सगळे काय अभ्यासू आहात. पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की मला इथे सेवा करायचे, त्यामुळं 8 दिवस तर मी ब्लँक होते की काय बोलायचं. कारण बघा, जरी मी कोकणातली असली, मूळची चिपळूणची आहे आणि इथे 1 वर्ष तुमच्या बरोबर सत्संगात येते, त्याच्या आधी 2 कीर्तनं माझी झाली आहेत ऑलरेडी. पण कसं असतं, जे इथे मला मिळालं खरंच म्हणजे आव आणत नाही, मोठेपणा सांगत नाहीये, पण प्रति पंढरपूर घाटकोपर म्हणतात ना, ते इथे आल्यावर मला खरंच अनुभव आला त्या गोष्टीचा. कारण या आधी बघा, ऐकून कीर्तन करणं किंवा काय, आमच्या कोकणात सगळे आम्ही असेच, त्यांच्यासह मीही, आम्ही असंच कॉपी पेस्ट यूट्यूबला ऐका बरीचशी. आणि एवढं म्हणजे म्हणतात ना, अभ्यासाचं भांडार आहे ना, की आपण कन्फ्यूज होऊ की या महाराजांचं ऐकू की त्या महाराजांचं ऐकू. कारण एवढी म्हणतात ना, आपल्या कानाला एवढं मधाळ वाटतं ते ऐकायला की आत्मज्ञान हा विषय, अध्यात्म हा विषय म्हणजे आमच्यासाठी एवढा जड आहे कोकणवासियांसाठी की तो आम्हाला पचायला जड जातो. कारण आता मी 1 वर्षापूर्वी इथे आल्यावर
नाना आमच्या घरी यायचे आणि मला बरंच काही शिकवायचे की असं मुळात मला म्हणजे नानांच्या पट्ट्याची भाषा कळायची नाही पहिली की काय काय तुला कळत नाही, तुझ्या डोक्यात जायत नाही, सगळा कुटाणाच आहे असं. मी म्हणायची हा कुटाणा हा शब्द काय आहे. आधी तर 6 महिने मला कळायचंच नाही. शेवटी म्हटलं नाही, रोज हा नानांच्या तोंडून येतो तर आपण कसं शिकलेलं असल्यामुळं काय अभ्यास हा आवडीचा विषय. नानांना म्हटलं नाना या शब्दाचा अर्थ मला अजून कळलेला नाहीये. तेव्हा मग नाना म्हणायचं काय तुझं डोकं आहे की काय, अगं एवढं सांगून पण तुझ्या डोक्यात घुसत नाही. मी म्हणायची नाहीच घुसत तर काय करू मी आता. मग एक दिवस नानांनी असंच बोलता बोलता की नाही तुला सेवा करायचे. मी एवढी घाबरली, डोंबिवलीला सेवा दिली. म्हटलं नाना काय बोलायचं, कारण बघा हे व्यासपीठ काय आपण काय बोलतो कोकणात पण आम्ही बोलतो नारदाची गादी आहे. कुणाचं तरी ऐकलेलं की नारदाची गादी आहे, या गादीवरून खोटं बोलायचं नाही. आता आम्ही युट्यूबला ऐकलेलं तर आम्ही काय बोलणार. शेवटी ऐकणं आणि वाचन यात फार तफावत असते. आता परवा मी एक कीर्तन ऐकलं आणि तुम्हाला आई नव्हे ताईंना कॉल केला. म्हटलं ताई मला सगळं त्यांचं कीर्तन कळलं पण रावणाचं मामाचं नाव कळलं नाही. ताई बोलल्या काहीतरी आहे माझ्या पण लक्षात येत नाही. परत नानांना फोन केला, नाना रावणाच्या मामाचं नाव काय. नाना म्हणे मला पण आठवत नाही, मरीच की काय. मग म्हटलं आता नाही, बाबांशिवाय काय पर्याय नाही. मग बाबांना फोन केला, बाबांनी एका क्षणात सांगितलं मारीच. मग ते कसं बघा असं ऐकून आपण पोपटपंची खूप करू शकतो. आणि आता जे चाललंय ना बाहेर ते तेच चाललंय. पण आत्मज्ञानाचा अधिकारी व्हायचं असेल ना तर बघा नरदेहात आपण आलोय तर मुळात नरदेह लाभणं हे खूप दुर्मिळ गोष्ट आहे. आणि हे मी गुरूंकडून भगवान बाबांकडून शिकली आहे की मी भागवत वाचण्याआधी त्यांनी मला या गोष्टी शिकवल्या. मग आमच्या गावी आल्यावर मी म्हणायची बाबांना मी कीर्तनकारणी, हे बाबा एवढे कसे काय अभ्यासू, यांना कसं काय माहिती. मग तेव्हा कीर्तनाला बघा आपण खरंच आहे जेव्हा अनुभव येतो ना तेव्हाच आपण बोलू शकतो आणि ठामपणे बोलू शकतो. अनुभव 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 आले अंगा आले अंगा अनुभव 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 आले अंगा अंगा अनुभव 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 आले अंगा अनुभव 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 आले अंगा. जगा ते जगा देंदाचे ते जगा 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 ते जगा जगा देंदाचे अनुभव अनुभव आले अंगा अनुभव अनुभव आले अंगा अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. अनुभव येणं खूप महत्वाचं आहे. कारण ऐकून सगळं आपल्याला आपण सांगू शकतो पण आपल्याला स्वतःला तो आनंद घ्यायचा असेल, आपल्याला स्वतःला ते ओळखून घ्यायचं असेल तर वाचन आणि अभ्यास याशिवाय का आपल्याला गत्यंतर नाही. आता बघा अभंगात तुकोबाराय काय करतात सांगतात की क्षणाक्षणाला तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे की काय की या नरदेहात आलोय तर आपल्याला काय करायचंय. बघा
जड भरत राजा त्याच्या नावावरून, त्या राजांच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं आहे. बघा, आपल्याला एखादं ध्येय गाठायचं आहे तर काय लागतं? योग्य दिशा आणि योग्य मार्ग, हे दोन गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. बघा, मग जड भरत राजांना काय स्वतःला अनुभव, म्हणजे स्वतःला साक्षात्कार झाला त्यांना की काय, माझ्याकडे सगळं आहे, राज्य आहे, ऐश्वर्य आहे, वैभव आहे, संपत्ती संतती सगळं आहे, पण काय माझ्या जे मनाला समाधान हवंय ते नाहीये. मग त्यांनी काय वानप्रस्थाश्रम स्वीकारला. किती क्षणात स्वीकारला? क्षणभर, म्हणजे क्षणाचाही विचार न करता. मग काय केलं त्यांनी की सगळं सोडून नदी किनारी काय ध्यानाला गेले. ध्यानाला बसले असताना, ध्यान करत असताना कोणता विचार करून ते सगळं हे सोडून गेलेले की मला त्या भगवंताची प्राप्ती करायची, बरोबर की नाही? मग ध्यानाला बसला असताना माणसाची वासना, मुळात आपल्याला हा जन्म मिळतो ना, हा जन्माला यायला लागतं, ते वासनाच मुळात घाला तो घातला वासनेचा, घाला तो घातला वासने, वासनेने घाला तो घातला वासनेने, वासनेने घाला तो घातला वासनेने, वासनेने घाला तो घातला वासनेने. म्हणजे काय, सगळ्याला वासना हे मूळ आहे आपल्याला या मनुष्य देहात येण्यासाठी. आणि आपल्या आयुष्याच्या शेवटी जी आपल्याला वासना मिळेल तसं शास्त्रानुसार आपल्याला पुढची योनी प्राप्त होते. मग जड भरत राजाला बघा, भगवंत प्राप्तीसाठी गेले पण वासनेनं काय केलं, घोटाळा केला सगळा. तसं मग पुढे काय सांगतायत तुकोबाराय की त्यांना किती एक क्षणात आपल्याला जर ती वासना पलटली तर काय होतं, आपण सगळ्यांनी जड भरताच्या उदाहरणावरून अनुभवलंय. तसंच ती वासना माणसाला एवढं हे करते ना, म्हणजे आपल्याला बोलतात ना, जन्मा यावे लागे वासनेच्या संगे. म्हणजे जन्म आपण कशासाठी घेतो, वासना आपल्यात राहिलेली असते. किंवा नरदेह अगाकर्मीचे उरावे, ते सुखदुःखी फळावे, ते भोगलिया यावे देहा एक. म्हणजे हेच भोगण्यासाठी आपण काय येतो, या देहात येतोय. मग आपण हा विचार करतो का इथे आल्यावर? आपण बघा संसार किती व्यवस्थित करतो. संसार बघा हरिपाठातच आले, सायस करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजशी कवण्या गुणी. किती जाणीवपूर्वक संसार करतो आपण. हा, मग परमार्थ कसा आहे? परमार्थ तसा नको करायला का? कारण आपल्याला या भवसागरातून तरुण जायचंय, तर परमार्थाशिवाय काय गत्यंतर नाहीये. मग आपण संसारात एवढे गुंतलोय की आपल्याला म्हणजे परमार्थ हा विषय काय वाटतो, जड वाटतो. म्हणजे मुळात आपण तिकडे काय वळायला मागत नाही. मग मला सांगा, आपले संत आले, त्यांनी संसार केला नाही का? माझ्या तुकोबारायांनी संसार केला नाही का? त्यांनी संसार करून परमार्थ साधला. बघा, संसाराचं बोलायचं झालं तर तुकोबारायांचं उदाहरण देता येईल. मग आपण संसार बोलतो, जो जड जीवाचा ज्यानं व्याख्या आपण केले तो संसार संतांना अपेक्षित नसतो. संतांचा संसार कोणता असतो? जन्म मरणाचा. तो रहाटगाडा चुकवण्यासाठी, तो रहाटगाड्यात अडकू नये म्हणून
संत आपल्याला काय करतात, त्या मार्गानं जायला सांगतात. मग आपल्याला असे संत बघा, असे संत भेटणार कुठे? आपल्याला सगळं कळतंय की बाबा मला परमार्थ केला पाहिजे, संसाराबरोबर परमार्थ करायला पाहिजे. संतांनी सांगितले संसार सोडायचा नाही, का तर ते आपलं कर्तव्य आहे. आणि संसारात राहूनच परमार्थ साधला तर तो परमार्थही यशस्वी होणार आहे आणि तो काय देवालाही आवडणार आहे. कारण देव काय बोलतो की संसार सोडून माझ्या बरोबर येऊ नको. मग जिथे असशील तिथे काय माझं ध्यान कर. मग आपण ते असुनी संसार जिव्हावे गुकारी, असुनी संसार जिव्हावे गुकारी, असुनी संसारे देवावे गोकारी, असुनी संसार जिव्हावे. वेदशास्त्र भारी, वेदशास्त्र भारी, वेदशास्त्र भारी माया सदा हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे. असोनी संसारी जीवा वेगू करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. मग काय, या संसारात राहून तू काय कर, वेग धर, ती गती पकड. आका तर या देहाचा काय आहे, क्षणभरही भरवसा नाही. आणि त्या क्षणाची वाट बघत बसण्यापेक्षा, मी मरण येईल तेव्हा परमार्थ करण्यापेक्षा तुकोबाराय काय सांगतात आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणात, क्षणे हाती कराम विचार, क्षण क्षणी हाती कराम विचार, क्षण क्षणी हाती कराम विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षण क्षणी हाची करावा विचार, क्षण क्षणी हाची करावा विचार, तरवय पार भव सिंधू नासी बंत देह जाणार सकळ, नासी बंत देह जाणार सकळ, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, तरवे पार भव सिंधू नाचे जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आणि काय पुढे, तर हा देह काय आहे, नाशिवंत आहे. कारण बघा आपण जन्माला येतो त्याच वेळेस आपला काय आहे, मृत्यू हा ठरलेला असतो. म्हणजे जन्माला जीव येतो त्या पाठोपाठच मृत्यू हा काय आहे, पाठलाग करतोय. भागवतात त्यासाठी बघा एक विषय आलेला आहे की मृत्यू काय आहे, बेडकाच्या सापाच्या तोंडात जसा बेडूक सापाने पकडावा आणि त्याच वेळेस
तो बेडूक काय करतो? माशावर झडप घालतो. म्हणजे तसंच आपण काय, आपल्याला काळ झडप घालणारच आहे, पण आपण काय आहोत? त्या भवसागरात काय दुतडी जे संसारात आहोत आपण, त्यातच आपण बाहेर निघायला तयारच नाव. जर तुकोबारा हे सांगतायत आपल्याला की बाबा, दुसऱ्या पण चरणात सांगतात की दुसऱ्या अभंगातून, नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. म्हणजे सांगतायत आपल्याला संतांनी काय, प्रत्येक अभंगातून संतांनी त्यांच्या ग्रंथातून, त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला काय, समाजाला जाग करण्याचा प्रयत्न केलाय. पण आपल्याला तो काय भवसागर सुटतच नाही. बघा, रामायणात अशी कथा आली आहे की सीतामाईला काय की रावण सीतामाईचं हरण करणार होते. तर रावणानं काय सांगितलं? रावणाचे मामा मारीच मामा त्यांना रावणानं सांगितलं की मला सीतेचं काय हरण करायचं आहे. त्यासाठी ते काय होते, रावणांचे मामा होते, ते काय मायावी राक्षस असल्यामुळे त्यांना वेगवेगळी रूप घेता येत होती सहज. तर मग रावणाचा आदेश की माझ्यासाठी सीतामाईचं हरण करण्यासाठी तुम्ही काय हरण व्हा. तर मामाला माहित होतं की मामा बोलले सीतामाईचं हरण, आणि ते सुद्धा रामाच्या पत्नी, त्या सुद्धा काय देवी होत्या. मग मारीच तयार झाला नाही. मारीच म्हटला नको बाबा, असं काय मी तर करणार नाहीच, पण तुलाही करू देणार नाही. तर रावण काय जेवढे म्हणजे ज्ञानी आणि हे होते तेवढे क्रूर होता रावण, की स्वतःच्या आई वडिलांना पण त्यांनी तुरुंगात टाकलं होतं. असं कथेचा भाग आहे रामायणात. मग तो मामालाही बोलला, जर तुम्ही हरण झाला नाहीत, मला सीतेचं हरण करायचंय, तुम्ही हरण झाला नाहीत तर मी काय माझ्या हातून तुम्हाला मरण देणार. मग मारीचांनी विचार केला की या म्हणजे रावणाच्या हातून मरण्यापेक्षा की हरण होऊन रामाच्या हातून जर मी मेलो, माझा देहत्याग मी केला, तर मला काय होईल? मोक्ष प्राप्त होईल. मग मारीचने विचार केला आणि तो तयार झाला. मग बाण लागून रामाच्या हातून मरण, मग काय हे मोक्षाची प्राप्ती, का तर देवाच्या हातून. मग ते मायावी असून, राक्षस दैत्य कुळातले असून, त्यांना आपण काय बोलतो की नाही का, देव योनी, मनुष्य योनी, राक्षस योनी, यांना काय म्हणजे राक्षस योनीचा स्वभाव कसा असतो. मग मायावी असून त्यांना हे कळलं. तिथून पुढे गेल्यावर पुढे सीतामायांना पळून नेता मध्ये कोण जटायू पक्षी आल्या. जटायू आल्यावर त्यांना कळलं की सीतामाईला काय पळून नेतायत. मग त्यांनी रावणाशी युद्ध छेडलं. त्या युद्धात रावणानं काय केलं, त्यांचे पंख छाटले आणि ते काय आता गतप्राण होण्याच्या स्थितीत होते. मग त्यांनी काय केलं, आता आपला म्हणजे आपण देहत्याग करणार, आता आपला इथे गतप्राण होणार आहोत. मग जाऊ देत, आपण जाता जाता तरी काय राम भेट होईल की नाही, पण त्याच्या आधी काय आपण त्या रामाचं भजन तरी करूया. म्हणून जटायू काय भजन करत राहिले की सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम, हो राजा राम राम राम, राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम, हो राजा राम राम राम, हो सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता
राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. असं नामाचा जप चालला असताना राम आणि लक्ष्मण काय दोघे तिकडे आले. बघतायत तर जटायू काय धारातीर्थी पडलेले होते. मग रामांनी काय केलं, त्यांच्या जवळ आले तर जो झालेला वृत्तांत जटायूंनी रामांना सांगितला सगळा. मग देव त्याच्यावर प्रसन्न झाले. देव म्हणाले की मी म्हणजे तुम्हाला काय एक पक्षी असून त्याला माहीत असून की माझं मरण आता जवळ आलंय किंवा रावणाच्या हातून मी मरणार आहे, तरी त्यांनी देहाची मृत्यूची चिंता न करता माझ्यासाठी सीतामाईसाठी काय केलं, प्राण आज त्यागतायत. तर राम प्रसन्न होऊन बोलले चला तुम्हाला काय वरदान मागायचं आहे ते तुम्ही काय मागून घ्या. तर त्यांनी काय बोलले, प्रभू मला या माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला तुम्ही लाभलायत, मला आता या देहातून काहीच नकोय, मला तुम्ही काय माझ्या मांडीवर घ्या आणि तिथे तुमच्या कमंडलूतलं काय तीर्थ देऊन माझा काय देह पवित्र करा. मग देव बोलले ठीक आहे, कारण बघा इथून मला तुम्ही वरदान द्याल पण दुसरी योनी मिळेल पण किंवा हा देह पण वाचेल, पण त्या दुसऱ्या योनीत दुसऱ्या देहात मला तुम्ही भेटाल की नाही याची काय शाश्वती नाही. त्यामुळं याच वेळी याच देहात याच क्षणी तुम्ही मला भेटलायत तर माझं काय मला यातून मुक्त करा, मला मोक्षाची वाट मोकळी करून द्या. आज फिटले माझे कोडे बहुधा जन्माचे साखरे, कोटातले पुढे परब्रह्म सावरे. आज फिटले माझे कोडे जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावरे. आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. म्हणजे बघा मायावी राक्षस असून त्यांच्या हे लक्षात आलं किंवा पक्षी असून त्यांच्या लक्षात आलं, मग आपण हाडामासाचे माणूस आणि बुद्धी असून आपल्याला ते शक्य आहे का, हा देह काय आहे जाणार आहे. मग त्या प्राण्यांना त्या मानवी राक्षसी वृत्तीच्या असुराला कळलं, मग आपल्याला कळू नये का. हेच तुकोबाराय आपल्याला काय दुसऱ्या चरणात सांगतायत. नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान
काळ सावधान नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान किंवा नाशिवंत हा देह मलमूत्रांचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा रवरवती दुर्गंधी अमंगलतीचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जा गोविंदा म्हणजे मदलसांचा हा अभंग आहे. मग एवढं जर संत आपल्याला सांगत असतात की बाबा हा देह काय आहे नाशिवंत आहे जरी जपला तरी तो जाणार आहे कारण हा देह काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. मग काय तुकोबारा या चरणात पहिल्या अभंगात सांगतात आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. मग काय सांगतायत बाबा हे देह काय आहे तुला म्हणजे तू समजतोयस की हा देह माझा आहे पण हा तुझा आहे का का तर आपण शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर आपण काय हिंदू धर्माप्रमाणे आपण 84 लक्ष योनीत आपल्याला जन्माला यावं लागतं. मग त्याच्या आधी आज आपण नरदेहात आलोय पण त्याच्या आधी 83,99,999 वेळा हा कुणीतरी वापरलेला आहे बरोबर की नाही. मग या देहाच्या आता तू या देहात आलायस आणि मग या देहाची आसक्ती एवढी कशाला तो असाही जाणार आहे आणि तसाही जाणार आहे. मग आपण स्वतः ठरवायचं की तो कसा घालवायचा आहे. मग तुकोबारा आपल्याला काय सांगतायत हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत समागमे संत समागमे संत समागमे रवी आवडी संत समागमे संत समागमे संत समागमे रवी आवडी संत समागमे संत समागमे संत समागमे रवी आवडी संत समागमे 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 करबिताडी थाची करबिताडी परमार्थाची करबिताडी परमार्थाची नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नालरे सकाळ नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नालरे सकाळ जाणार सकळ. नाशिवंत संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. काय तर इथे आलोय ना तर क्षणभंगुर नाही भरवसा. हा क्षणभंगुर नाही भरवसा क्षणभंगुर नाही
भैरव सावध थोडा माया भारे सावध थोडा माया काही न चले मग गळा पडेल फासा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोडा आहे ओळसागा राम नाम स्मरा राम नाम हुशार थोडा आहे ओळसागा राम नाम स्मरा राम नाम स्मरा त्यामध्येच काकड्यात नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना यामध्ये दुःख ही यातना पुढे तुम्ही आठवा मधुसूदना हा राम नाम स्मरा नरदेह म्हणजे काय मला सांगायचंय काय की नरदेह हे काय दुर्लभ आहे तर काय आपण सावध झालं पाहिजे आणि याच देहात आणि याच क्षणाला आपल्याला काय ते कोण सांगू शकतं किंवा कोण दाखवून देऊ शकतं तर ते आपल्या जीवनात येणारे संत. मग संत कसे ओळखायचे? संत ओळखता तर आले पाहिजेत, नाहीतर माझ्यासारखी एखादी उभी राहायची आणि तुम्हाला उपदेश करायची मग त्यात काय आहे का? बघा माझ्याच म्हणतात ना आडत नाही तर पोऱ्यात कुठून येणार. मी आता काय पावलं टाकते त्या दिशेनं. मग आपल्याला जे लाभलेत संत कसे असावे तर संत कसे असावे? कृपाळू असावे, दयाळू असावे, क्षत्रिय असावे. त्यांना काय त्या आत्मज्ञानाची प्रचिती असावी. बरोबर ना? तो आत्मा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला असावा. ते ब्रह्मनिष्ठ असावे, ब्रह्माला जाणणारे असावे. आणि माझ्या मतीप्रमाणे मी सद्गुरूंची जी व्याख्या माझ्या देहबुद्धीला जे सुचली ती सद्गुरू कुणाला बोलायचं तर शिष्याला सत्य गुह्य जाणणारा किंवा सत्य वस्तू दाखवणारा जो असेल त्याला सद्गुरू म्हणावं. मग काय आपण कसं सद्गुरू हे करायचं? गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, त्याशी प्रश्न विचारावे दोन, तू कोण आणि मी कोण. मग आपल्याला झाले का इथे उभे राहणाऱ्यांना आपण मी स्वतःला बोलते, मी इतरांना दोष देतच नाही. कारण बघा आपण तेवढे परिपूर्ण नाही आहेत आपण इतरांना बोलायला. आणि का बोलायचं? कुणाला का बोलायचं? आपल्याला हे कळतंय ना इथे आल्यावर की आपण निंदा सोडायची किंवा अहर्निशी सदा परमार्थ करावा, आडमार्गी न ठेवावा पाय. मग आपल्याला आपण आडमार्ग काय तर कोणाची निंदा करणं, कुणाविषयी बोलणं हा समजायचा. कारण आपण इथे लोकांना उपदेश करतोय आणि चार चौघात एखाद्याची निंदा करतोय तर ते आपल्याला साध्य आहे का? किंवा तो आपण इथे अधिकारी आहोत का? मुळीच नाही. कारण बघा इथे उभं राहणाऱ्या माणसाचा अधिकार काय की एवढा असतो की बोलतो ना आपण नारदाची गादी आहे, या गादीवरून जे आपण सांगू ते समाजाला खरंच वाटणार आहे. मग इथे या गादीवर उभा राहणारा किती खरा असला पाहिजे, किती खरा असला पाहिजे. मग आपण उगाच बरळायचं का? 2 तास आपल्याला तुम्ही सगळे संत मायबाप प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती तरी बोल गंगावती स्वीकाराल. मी काही माझ्या देहबुद्धीला जे आलं बघा म्हणतात ना साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी किंवा शिकविता धनी वेगळाची. मग आपण बोलतोय का? पण आपण स्वतः इथे येऊन तयार झालं पाहिजे. हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलंय तर उगाचच गावच्या गप्पा मारण्यासाठी नाही. इथं येऊन आपल्याला काय करायचंय की हा म्हणतात ना की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे. येथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. मग काय
ते अधिष्ठान ओळखून आपण या गादीचा मान ठेवला पाहिजे. बघा, याच्या आधी मी स्वतःला बोलते, मी इतरांना नाही बोलत. बघा, आपल्याला ते कळलंय का आपण इतरांना सांगायला? मग आता ती आत्मानुभूती आपण स्वतः घ्यायची आणि मग इतरांना सांगायचं. एवढे दिवस केलं आपण, जे आपल्या मनाला आलं तसं केलं, पण नाही, एवढे संत महात्मे भेटलेत मला बाबांच्या, ते म्हणजे आहेत म्हणून मी आव आणत नाही. खरंच त्यांची तळमळ, नानांच्या कृपेनं मला भगवान बाबा भेटले, भगवान बाबांच्या कृपेने मला बाबांची, म्हणतात ना, भाग्याचा उदय तो हे आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचं धन्य आदिन. अनंत जन्मेचा श्रीया गेला, अनंत जन्मेचा वेणा मद वाट द्यासे आलिंगन द्या, आलिंगन द्या, मद वाट द्यासे आलिंगन. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. पण भाग्याचा उदय तो हे जोडे संत पाय. माझ्या भाग्यात होत, तो म्हणतात ना, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होत ठेवा, तुका म्हणे होत ठेवा, तुका म्हणे होत ठेवा. तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला, तोया संत दर्शनी हलाभ, संत दर्शनी हलाभ, संत दर्शनी हलाभ, संत दर्शनी हलाभ. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला. त्याच वेळेस उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली माझी. आता मला चिंता करायची गरजच नाही, कारण श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा काय करी, कोण करी, राजे यांची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. मग मला काय करायची गरजच नाही, कारण मागे पुढे उभा राहे सांभाळिता, आली आघाद निवारावे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव तुझ्या, गुरुविन देव तुझ्या, पाहता नाही त्रैलोक्य, पाहता नाही त्रैलोक्य. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा डोंगर, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा सागर, गुरु हा सुखाचा सागरू. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविण दुजा नाही देव त्रिलोकी. म्हणजे बघा, आज मला खरंच माझे गुरुवर्य जरी इथे नसले तरी त्यांच्या थ्रू माझ्या भाग्यात तुम्हा सर्व संतांची भेट होणारी होती. बाबांसारखे सद्गुरू मला लाभणारे होते. एवढे दिवस मी चाचपडत होती की काय म्हणजे काय करता येईल की आपल्याला ते ज्ञान, कारण इथे सगळे भले
म्हणजे आता मला वाटतं ना शिक्षण नगण्य आहे बाबा. या जर आपल्याला परमार्थ साधायचं आहे ना तर म्हणतात ना शिक्षण म्हणजे शिक्षणाचे किडे इथे काय चालण्यातलेच नाही आहेत. तुम्ही सगळे एवढे संत मंडळी एवढे तुमच्याकडून मला शिकायला मिळतंय की मी माझं खरंच भाग्य समजते की बोलतात ना विठ्ठला 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 ठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 कशाला जाऊ द्या 9 वाजले. तर ते संत आपल्या आयुष्यात आले की आपला काय जीवाचा उद्धार होतो आणि जीवाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य फक्त संतांकडे आहे. आपण हा जड जीव काय ह्या भवसागरात तरुण जाण्यासाठी जर कोण आपल्याला नावाडी जर हवाय तर काय संत हा काय भवसागर आहे त्यात आपण काय एक म्हणतो ना पारधी आपण एक असं प्यादा आहोत की या भवसागरातून आपल्याला तरुण जायचंय. मग या ऐल तीरावरून आपल्याला पैल तीरावर जायचंय. मग त्याला नावाडी पण कसा पाहिजे त्याला सगळ्याची पारख असली पाहिजे पाण्याचा अंदाज असला पाहिजे तर आपला तो तिकडे त्या पैल तीरावर घेऊन जाईल आणि पोहता आलं पाहिजे. बरोबर की नाही. त्याला नाव ओढता आली पाहिजे वल्ला. मग तसे सद्गुरू आपल्या जीवनात आल्यावर आपण मग कशाला आपण चिंतेचा विषय आपला मिटला. आणि तुकोबाराय आपल्याला काय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगताय तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहार तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहार तुका म्हणे लोकीच्या व्यवहार तुका म्हणे लोकीच्या व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार नका डोळे दूर भरून राहो नका डोळे दूर भरून राहो नासिवंत देह नासिवंत देह
माय बाप हो, हा भवसागर आहे ना, तो आपल्याला काय तरून जायचंय, पार करून जायचंय. मग बघा, भव नदीचे पाणी रे गड्या बहुत ओढीचे, भल्या भल्या पोहणारांना उलटून पाडीचे. कशासाठी? तर ह्या भवसागरात कुणाला बघा, कुणाच्या सौंदर्याचा अभिमान असतो, कुणाला कुणाच्या वक्तृत्वाचा अभिमान असतो, कुणाला कुणाच्या कलेचा अभिमान असतो. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा अहंकार असतो. परंतु बघा, इथे आपण आलोय तर ठीक आहे, इथे कोणत्या ना गोष्टीचा, का तर अज्ञानामुळे. हे सगळं कशामुळे घडतं? तर अज्ञान असल्यामुळे. या देहाचं बघा, जेवढा देह आपल्याला चांगला आहे, जेवढा वाटतोय चांगला, तेवढाच वाईट आहे. मग आपण काय, सार आणि असार आपण विचार करतो ना, म्हणजे सार आणि असार एकंदरीत काय, चांगलं आणि वाईट, बरोबर की नाही? मग चांगलं आणि वाईट, मग आपण वाईटाचा विचार, असं नाही मी म्हणत की वाईट येणारच नाही किंवा आपल्या हातून वाईट होणारच नाही, परंतु आपण या मार्गात आहोत ना, मार्गस्थ झालोत ना, तर आपण 99% प्रयत्न करायचा की त्या मार्गावरून प्रामाणिकपणे चालण्याचा. नंतर मग काय, त्याच्या हातात सगळं. आपण बोलतो ना की आपण कोण आहोत, सगळं पाहणारा तो आहे. मग जेव्हा आपली तशी बुद्धी होईल बघा, समचरण दृष्टी, जेव्हा सगळ्यांची म्हणजे ती दृष्टी काय समान होईल, सगळ्यांना पाहण्याची. ज्ञानेश्वरीतच आपण म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी बोलले ना, जे जे भेटते भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. मग तशी बुद्धी आपल्याला आली पाहिजे, तसा विवेक आपल्या बुद्धीत, आपल्या देहात जागा झाला पाहिजे. आणि मग आपल्याला मग चुकीचं आणि बरोबर आपल्याला आपोआप कळणार आहे. कारण का, या मार्गावर आपण चालत आहोत आणि सद्गुरूने आपला हात पकडलाय, तर ते आपल्याला काय तसे चुकीच्या मार्गावर, आड मार्गावर सोडून देणारच नाहीत. कारण सद्गुरू कसे असतात, जे हिताहित देखती हानी कणवा न घेपती, पुसोनी क्षीण हरिती देती सुख. म्हणजे काय, शिष्याचं काय हित अहित जरी आपल्याला माहित नसलं तरी ते आपल्याला दाखवतात आपलं हित कशात आहे. आणि संतांशिवाय ते हित आपल्याला, आपण देव पाहिलंय का, आपण देव पाहिलंय का, कुणी नाही. मग आपल्याला देव कोण दाखवणार आहे? मुळात दाखवणं आणि आपण स्वतः अनुभवणं. सद्गुरू तो अनुभव आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आणतात. आणि हे मी माझ्या स्व अनुभवावरून सांगू शकते की खरंच इथे आल्यावर जे मला प्राप्त झालं. आता बघा, माझा पेपर तपासण्याचा अधिकार काय मला नाहीये, तुम्ही सगळे जाणते आहात नाही का. तुम्हाला आता 1 वर्षापासून तुम्ही मला ओळखताय, तुम्हालाच कळेल की माझ्या मध्ये किती काय चेंजेस झालेत. पण माझ्या मतीनं जर मी विचार केला तर खरंच बाबा, मला त्या मार्गातला म्हणजे म्हणतात ना, एक प्रवासी व्हायचंय. कारण एक दिवस आपल्याला इथून जायचंय. मग असं ना तसं आपण मरणार आहोत, असं ना तसं बघा, चांगली माणसंही जाणार आहेत, वाईट माणसंही जाणार आहेत. बघा, आपण सगळे शेतकरी आहोत, बरोबर ना. बाबांच्या कीर्तनात मी हे उदाहरण ऐकलेलं की शेतकरी काय करतो, पिकाला पाणी देतो. शेतकरी पिकाला पाणी देतो, पण शेतात काय करतो शेतकरी, मिरचीचं पीक घेतो, बरोबर ना, कारल्याचं पीक घेतो, ऊसाचं पीक घेतो. पण काय, प्रत्येकाचं काय, पाणी एकच, पण प्रत्येकाचा गुणधर्म काय वेगवेगळा आहे. मला काय सांगायचं या उदाहरणावरून, आपण सगळे घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. प्रत्येक माणूस हा त्याच्या त्याच्या परीनं चांगलाच आहे. कारण या पृथ्वी तलावर देवानं एकही मनुष्य असा नाही निर्माण केला की त्याच्यात तो जो गुण आहे तो आपल्यात कधीच येऊ शकत नाही आणि आपण तो कॉपी करू शकत नाही. प्रत्येकाला देवानं असं काही ना काही एक विशेष दिलंय की ते प्रत्येकाकडून शिकावं. आणि आपण, तुम्ही, आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, प्रत्येकानं तो अनुभव आनंद आपल्या आयुष्यात लुटायचा आहे आणि या भवसागरातून तरुण जायचंय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर
दानेश्वर 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 माऊले दानराज माऊले माऊली दानेश्वर 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 माऊले दानेश्वर माऊले दानराज माऊले दानेश्वर क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी संत मायबाप मृदुंगमणी गायनाचार्य विणेकरी आणि साऊंड सिस्टम नेरे आजींचे आप्तेष्ट नेरे बाबा आणि माऊली साऊंड सिस्टम सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा बरोबर आहे माझं घेतलं बदल तुमच्या चरणाची समर्पित तुमच्या सर्व संत मायबाप तुम्हाला सर्व श्रोतेवृंद यांच्या चरणावर समर्पित करून मी जे काही बोलली असेल की वेडवाकडं जसं मला आलं करता आली ऐसी केली कटकट पाकडी खाली वाकडी देव की जाणे. चांगली ते तुम्ही जाणार आता माझं काम संपलं इथलं पण खरंच मनापासून प्रामाणिकपणे जे काही मी माझ्या देहबुद्धीत मला जेवढं कळलं माझ्या सद्गुरूंचा वरदहस्त माझ्यावर लाभल्यावर कृपादृष्टी ती झाल्यावर जे माझ्या देहाला जे माझ्या बुद्धीला कळलं ते मी संतांचा निरोप प्रामाणिकपणे पोचवण्याची प्रामाणिक प्रयत्न केला आहे तर त्यातून चुकून कुणाला लागट असं गेला असेल शब्द तर तो माझ्या देहबुद्धीचा दोष समजून माझं मला परत द्या आणि खरंच या चिंतनातून या 2 तासातून मी तुमचे 2 तास घेतलेले आहेत त्यातून जर काही जरी माझ्या मतीप्रमाणे तुम्हाला समजलं असेल तुमच्या डोक्यात गेलं असेल तर त्या प्रमाणावर चालण्याचा तुम्ही मायबाप चालू प्रयत्न करा प्रामाणिक प्रयत्न करा एवढे बोलून या सेवेला इथेच जय तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलेले तुरे वेडे वाकोडे बुत्तरे करा क्षमा पराधम आना हे उच्चारिला अधिकार म्या फुलागा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा पराध महाराम दानदेव तुकाराम दानदेव तुकाराम दानदेव तुकाराम 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 तुकाराम